नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका भावनेवर बोलणार आहोत, हसऱ्या चेहऱ्यामागचं रडणारं मन. खरंच आपल्यातले कितीतरी लोक सगळ्यांसमोर हसतात, मजा करतात, एनर्जी देतात, पण रात्री झोपताना ते एकटे असतात आणि फक्त रडतात. कोणी ओळखत नाही, कोणी विचारत नाही आणि कोणी समजूनही घेत नाही. तो समीर, सगळ्यांचा लाडका, कॉलेजमध्ये नेहमी हसत असायचा, जोक मारायचा, दुसऱ्यांचं दुःख हलकं करायचा. लोक म्हणायचे, यार तू तर खूप पॉझिटिव्ह आहेस रे. पण कोणालाच माहीत नव्हतं तो स्वतःच खचलेला होता. घरचं टेन्शन, अभ्यासाचा ताण आणि मनातल्या मनात चालणारे अस्वस्थता. पण सवय झाली होती हसून लपवायची. रात्री जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा हेच हसणारे चेहरे भिंतीकडे तोंड करून रडत असतात. तेच स्टेटस टाकणारे लाईफ इज अ ब्युटिफुल, तेच मनात म्हणत असतात, कोणी माझा आहे का. खऱ्याच अर्थाने हसण्याची सवय लावली कारण रडणं लोकांना कमकुवतपणा वाटतो. पण खरं तर हेच लोक सगळ्यांना जास्त मजबूत असतात. हे लोक दुसऱ्यांना इन्स्पिरेशन देतात पण स्वतःसाठी मोटिवेशन शोधत राहतात. त्यांचं मन सांगतं, थोडं थांब, थोडं रड, थोडं बोल. पण त्यांना वाटतं कोण समजून घेईल. कोणी विचारलं तर मी काय सांगू, कारण जगाने त्यांना एकच आयडेंटिटी दिली आहे, तो तर नेहमी हसतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ते सगळ्यात जास्त एकटे असतात. मित्रांनो, आजूबाजूला हसणारे लोक आहेत ना, त्यांच्याकडे नीट बघा. त्यांच्या डोळ्यातला खंत उलका. कधी कधी एखाद्याला विचारणं, तू ठीक आहेस का, किंवा फक्त 5 मिनिटं ऐकून घेणं, यामुळे एखाद्याचं मन वाचवलं जातं. कुणीतरी आतून तुटतंय आणि आपल्याला काहीच कळत नाही, कारण आपण फक्त चेहरा बघतो, मन नाही. आज जर तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण नेहमी हसत असेल तर एकदा तरी त्याच्या मनात डोकावा. कुणीतरी त्याच्याही मनात वादळ सुरू असतं. हसणं म्हणजे कायम आनंदी असतं नसतं. ते असतं मी कमजोरी नाही दाखवणार, ही मनाची खंबीर तयारी. पण मित्रांनो, आपण जर खरे मित्र असू तर त्या मुखवट्या आडचं रडणं समजून घेऊया. कधी कधी हसणाऱ्या माणसाला फक्त आपण आहे एवढंच ऐकायचं असतं. हसणाऱ्या चेहऱ्यामागे अनेक अश्रू असतात, पण हेच चेहरे दुसऱ्यांना सावरतात, कारण त्यांना कोणी सावरलेलं नसतं.